या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या भगिनी वहिनी सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आतापर्यंत कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्ज पुन्हा त्याला भेटत नव्हतं, परंतु यावेळेच्या मुक्तीचं लगेचच ज्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याला तेवढं कर्ज वितरण करण्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे करावंच अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी कर्ज माफी मोठी कधीच झाली नव्हती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम या ठिकाणी केलेलं आहे। 12 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण पुन्हा याच्यामध्ये समावेश केला। आकडा तोच आहे, पण त्यांना 50,000 द्यायचं मान्य केलं होतं, पण लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांना देखील 2 लाख रुपयापर्यंत दिलेला आहे आकडा आणि त्याची आकडेवारी मी आपल्यासमोर डिटेल देऊ शकतो की 56 लाख शेतकरी 36,585 हा त्यांचा आकडा होता। त्याच्यामध्ये काही लोकांच्या मागण्या आणि आम्हाला त्याच्यात काही गरज वाटली प्रशासनाला। 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 ऐवजी 2 लाख रुपये अशा प्रकारे त्याची 36,585 वरचा आकडा आहे आणि 12 लाख शेतकऱ्याचा 4,395 कोटीचा आहे। एकूण आपले शेतकरी सभासदाची संख्या 56 लाखाचा आहे आणि अमाऊंट आहे 40,980 कोटी रुपये। आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आज आमचं पूर्ण होईल। आम्हाला अजून परत सांगू, हा 56 लाख शेतकरी सुरुवातीला आपण सांगितलेले 36,585 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 द्यायचा अगोदर सुरुवातीला आपण मान्य केलं होतं, पण पुन्हा सगळ्याचा साधक बाधक विचार करून पुन्हा त्या 50,000ची 2 लाख रुपये त्यांना आपण देणार आहोत। त्याची अमाऊंट खाली झालेली 4,395 कोटी, हा 4,395 कोटी, वरचे झाले 36,585, दोन्हीची बेरीज मिळून झाली 40,980 कोटी। आणि मग त्याच्यामध्ये पुनर्गठित आलं, ह्या सगळ्या गोष्टी OTS आलं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी दिलेला आहे। आम्हाला अपेक्षा होती की इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त नाही, हे केंद्र सरकारकडे आहे, म्हणून आपल्याला 3ची वेळ दिली होती। त्याच्याबद्दल मी आता आपली दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तरी पण आज ठरल्याप्रमाणे आपण काढायचं म्हणून आमच्याकडे जे काही उपलब्ध यादी होती जे इन्कम टॅक्स मध्ये बसत नाही अशा लोकांची आम्ही यादी केली आहे। मग अमरावतीमध्ये DCC बँक 58, अमाऊंट आहे 38,37,119, हा
38,37,119. मी तुम्हाला जी कॉपी देतो सगळ्या, चालेल ना? जिल्ह्याची नावं सांगतो. लातूर DCC बँक 133 आणि अमाऊंट तुम्हाला सगळी मी आधी देतो. फक्त NPC नाव सांगतो. नागपूर DCC बँक 16, पुणे DCC बँक 85, सातारा DCC बँक 38 आणि ठाणे DCC बँक 182. अशी एकूण सभासदाची संख्या 553 आणि अमाऊंट हे 2,99,37,540 हे आता कन्फर्म झालेले आहेत. बाकीचं काम अपलोड हुलालेवरी टॅली याद्या ह्या व्हायला वेळ लागते. आता ते काम आमचं कंटिन्यू चालू आहे आणि याच्यामध्ये मी विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीमती वहिनी साहेब आणि आमच्या खात्याचे प्रधान सचिव सन्माननीय दराडे साहेब, सहकार आयुक्त तावरे साहेब आणि त्यांच्या सहकार खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय समर्पित भावनेनं हे काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विशेष करून मी आणि शेतकऱ्याच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाचा आभार मानतो की आपण याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल सरकारचेही आभार मानतो. आपणही पत्रकार मित्रांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय आणि बाकीचं काम आमचं सांगतील. ही आमची टेक्निकल मंडळी आहे. काही तुमचा संशय असेल तर विचारा, ते लोक आणि आम्ही दोघांनी मी सांगू तुम्हाला. सर, प्रामुख्याने 30 जून आधी तारीख दिली होती कर्जमाफी. त्याच्यानंतर सभागृहात कृषी मंत्र्यांनी जाहीर केली की 5 जुलैला प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होतील. हो, आज आले 22 तारीख. आता तुम्ही जाहीर केली फक्त 553 शेतकऱ्यांची यादी आणि एकूण शेतकरी आहेत 553 आणि एकूण शेतकरी आहेत जवळपास 56 लाख. तर किती वेळ म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार एवढे? फार काही वेळ लागणार. तर काम चालू आहे, अपलोड हुलाले त्या आमच्याकडून अडचण नाही. इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त झाली नसल्यामुळं 5 जुलैची तारीख कशी जाहीर केली होती? त्यावेळेस काम पूर्ण होईल वाटलं होतं. त्याच्यानंतर ही आकडेमध्ये वाढले आपले. या 50,000 ज्यांच्या ऐवजी 2 लाख आपण केले. आपण हे सगळे याद्या टॅली करायला सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ लागला. आमच्याकडे आणि आमच्याकडं आता ह्या आम्हाला करायचं ठरलं. आपल्याकडे आज करायचं म्हणजे करायचं. मी सांगितलं होतं, काल सकाळी सांगितलं. मग आपल्याकडे ह्याच्यामध्ये चुका होणार नाहीत अशा प्रकारची यादी आमच्याकडे तयार होती. आम्ही तर पूर्णच करायचं ठरवलं होतं, पण आम्हाला तिकडून थोडासा उशीर झाला. दिल्लीच्या तिकडून जी आम्हाला माहिती मिळायला पाहिजे होती ती भेटली नाही. त्याच्या आणि आता कंटिन्यू चालू आहे. आधी असं सांगू शकतो की उद्यापर्यंत पैकी होऊ शकतं. हे एक जण. दुसरा प्रश्न, केंद्राने काही डेडलाईन तुम्हाला दिली आहे का? आणि तिसरा प्रश्न, शेतकऱ्यांना नेमकं कसं कळेल की आम्ही पात्र झालो की नाही आणि किती टप्प्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करणार? पूर्ण आकडेवारी? नाही, आता आकडेवारी तर डिक्लेअर केलेलेच आहे. दुसरा मुद्दा काय होता तुमचा? केंद्रासोबत आम्ही समन्वय साधतोय. दररोज मी स्वतः चेअरमन CBDT आणि माझा आवाज केंद्रासोबत आमचा दररोज डेली समन्वय आहे. मी स्वतः चेअरमन CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांची जे स्वतः डायरेक्टली बोलतोय. त्याचबरोबर DG सिस्टीम त्यांच्यासोबत मी स्वतः आणि त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. आमचा MOU वगैरे सर्व झाला आहे आणि आम्ही आज डेटा पुश करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यात तो डेटा पुश करत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती हा एवढा मोठा डेटा आहे आणि त्याच्या आपण 6 वर्षाचा इन्कम टॅक्स हा सर्व 56 लाख शेतकऱ्यांचा व्हेरीफाय करणार. गिगाबाईटमध्ये त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स खूप आहेत. त्यामुळे त्याला किती वेळ लागेल त्यामुळे सांगता येत नाही. कदाचित त्यांची सिस्टीम जर फास्ट काम केलं तर आम्हाला उद्या सुद्धा संपूर्ण डेटा मिळू शकेल. फक्त आपल्याला एकच अडचण की बाकी सगळे आपण हे लावले, त्याच्यामध्ये फिल्टर लावले. केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे एम्प्लॉईज, आजी माजी खासदार, आमदार, मंत्री सगळे हे फिल्टर झालेत. आता फक्त इन्कम टॅक्स पेचा एवढा एक लास्ट फिल्टर राहिला आहे की जे ऑलरेडी इन्कम टॅक्स पे करतायत की शेती बाह्य उत्पन्नातनं.
त्यांना आपल्याला लाभ द्यायचा नाही. श्रीमंत शेतकऱ्यांना बेसिकली आपल्याला हा लाभ द्यायचा नाही. त्यामुळे फक्त ही शेवटचा फिल्टर आपला बाकी आहे. हा फिल्टर लागल्याबरोबर आपण जशी आपल्याकडे केंद्र शासनाकडनं आपल्याकडे सर्टिफाय होऊन यादी येईल तशी आपण कदाचित उद्या करू शकतो, परवाही करू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला ते कॉम्प्युटर किती वेळ घेतो त्याच्यावरती आहे. बाकी फार जास्त म्हणजे आता कुठलीही अडचण नाही आहे. ज्या आपल्या याला परवानगी सुद्धा आपल्याला केंद्रासोबत डेटा शेअर करण्यासाठी फाईलचं मुवमेंट सुद्धा आपलं केंद्रीय वित्त मंत्र्यांपर्यंत फाईल केली. केंद्रीय वित्तमंत्र्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर मग त्यांचं खूप प्रोसेस आहे. म्हणजे भारत सरकारमध्ये खूप स्टेजेसमधनं आणि तरी आमचा एक अधिकारी आम्ही तेवढ्यासाठी कायमस्वरूपी दिल्लीत ठेवला आहे आणि त्यांच्यासोबत मी स्वतः डायरेक्टली हायेस्ट ऑथॉरिटीशी मी स्वतः बोलतोय. म्हणजे चेअरमन आणि त्याचबरोबर डायरेक्टर सिस्टीम, डीजी सिस्टीम्स, सेक्रेटरी. त्यामुळे आपल्याला आता कुठली अडचण नाही. आता फक्त रनिंग प्रोग्राम सुरू झाला. आपला ऑफिसर तिथं बसलेला आहे. आल्याबरोबर आपण पब्लिश करू, त्यात काही अडचण नाही आहे. लाडक्या बहिणीचा डेटा मिळायला आपल्याला जवळजवळ 3 ते 4 महिने लागले होते आणि आता हा डेटा म्हणजे तुम्ही आताच प्रोसेस सुरू केली आहे तर लगेच कसं मिळू शकेल? हा नाही, काय लाडक्या बहिणीचा पहिला अनुभव होता आणि याच्यामध्ये मला माहित नाही त्यांच्याकडनं एवढा वेळ का लागला, पण मी स्वतः डायरेक्टली चेअरमन सीबीडीटी आणि डीजी सिस्टीम मी स्वतः बोलतो. आपल्याला अजिबात एवढा वेळ लागणार नाही. 2 ते 3 दिवसामध्ये आपला डेटा संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. सर तुम्ही आता इतक्या या ज्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली, आता राज्यामध्ये एवढे शेतकरी थकबाकीदार आहेत, त्यांना तुम्ही कर्जमाफी देणार आहात. तर या वर्षीचं पीक कर्ज तुम्ही किती वाटप केलं आणि जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना तुम्ही पीक कर्ज देताय का? पीक कर्जाचे वाटप आहे ना. अधिवेशनाचं काळ लेटेस्ट 2026-27 साठी पोटेन्शियल लिंक प्लॅन जो आहे आपला, म्हणजे पीक कर्ज पुरवठ्याची आराखडा जो आपण बनवला होता तो जवळजवळ 95,000 कोटींचा आराखडा बनवलेला आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय बँकर समितीमार्फत 26-27 साठी संकलित करण्यात आलेल्या जिल्हा आराखड्यानुसार राज्यातील पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 75,449 कोटी ठेवण्यात आलेला होता. यापैकी खरीप कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 52,822 आणि रब्बीसाठी 22,627. 52,882 खरीप यामध्ये आणि रब्बी 22,627. आणि 64 लाख शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचा लक्ष्यांक आहे आपला. यामध्ये अजून तुम्हाला बायफर्केशन देतो की मध्यवर्ती सहकारी बँकांना 26,885 कोटीचं उद्दिष्ट आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनलाइज आणि आपल्या कमर्शियल बँक्स आहेत त्यांच्यासाठी 33,588, खासगी आणि लघुवित्त बँकांसाठी 9,923 आणि ग्रामीण बँकेसाठी 5,073. ह्या फिगर्स आम्ही तुम्हाला शेअर करतो. आतापर्यंत तेच सांगतो. आतापर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक मी तुम्हाला सांगितला. शेतकरी संख्या कर्ज वाटप आम्ही जो लक्ष्यांक दिला तो 52,822 कोटीचा. शेतकऱ्यांची संख्या खरीपामधली 45.12 लाख. आतापर्यंत वाटप झालेलं खरीपाचं कर्ज आहे 29,410 कोटी. कर्ज वाटप प्रमाण 56%. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या लाखामध्ये 26.05 लाख. 56% शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज वाटप झालंय आणि सुदैवाने पाऊस आपला उशिरा झाला यावेळी, त्यामुळे खरीपाचा हंगाम थोडा उशिरा सुरू झाला. त्यामुळे आपलं हे कर्जमुक्ती झाल्यानंतर देखील शेतकरी खरीपासाठी कर्ज घेऊ शकते. थकबाकीदार शेतकरी आहेत की त्यांची थकबाकी नाही असे शेतकरी आहेत? नाही, हे थकबाकीदार नसलेले शेतकरी. थकबाकीदार आता आपण नील केल्यानंतर त्यांना लगेच कर्ज मिळू शकेल. पण तोपर्यंत खरीप हंगाम संपून जाईल ना? नाही, आता मी तुम्हाला आता सांगितलं अजून पाऊस उशीर झाल्यामुळे आपल्याला आपल्याकडनं उशीर झाला. आपल्याकडनं 1 महिनाभर मिळाला इतका लेट झालेला आहे असं आपण स्वतः म्हणतोय, सरकार म्हणतोय. आणि आता पुन्हा लेट झाल्यावरती ही प्रक्रिया तुमची पूर्ण होतपर्यंत, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातपर्यंत आणि ते नील होतपर्यंत त्यांनी कर्ज घ्यायचं कधी? याला काहीतरी कुठेतरी सुसूत्रता आणली पाहिजे. याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही मंत्री महोदयांनी ज्यावेळी हाऊसमध्ये सांगितलं होतं सावकारी कर्जासंदर्भात, या वर्षीचे सावकारी कर्जाचा आकडा आहे का आपल्याकडे? तेवढे आकडे पण इथं उपलब्ध नाही. त्याच्यामध्ये काय फारसा दरवर्षीच्या ज्या फिगर असतात त्याच फिगर्स आहेत. आपल्या सावकारांच्या संख्येमध्ये फारशी वाढ होत नाही. सावकारांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जामध्येही फारशी वाढ होत नाही. शक्यतो सावकाराकडचं जे कर्ज असतं ना बिगर शेतीसाठीच
मॅक्झिमम शेतीचा उल्लेखच नसते. उल्लेख नसतो. सर, SBBC मध्ये ज्यावेळी प्रेझेंटेशन झालं त्यावेळी आपल्याकडे 2022 पासून ते 26 पर्यंत कर्जदारांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली अशीच आकडेवारी आपल्या विभागाकडनं मग सादर झाली. तर हे नेमकं कारण कशात आहे? म्हणजे हे सावकारी कर्जाकडे वळले की आपण ज्यावेळी थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण आपल्या बँका त्यांना नाकारताय, तर ही बँकिंग सिस्टीम तुम्ही ज्यावेळी आता प्रबळ करायचं म्हणताय तर हे कसे लोक येणार आहेत त्याच्यामध्ये? नाही, असं काही आहे का म्हणजे विभागाचं असं काही हा, आहे? बँकिंग सिस्टीम प्रबळ करण्यासाठी आपल्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत मॅक्झिमम तुम्ही जर बघितलं तर पीक कर्ज वाटपाचं जे प्रमाण आहे नॅशनलाइज बँका आणि खाजगी बँका यांचं अमाऊंट जरी जास्त असली तरी शेतकरी संख्या पर्सेंटेजमध्ये त्यांचं कमी असतं. ते मोठ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज देतात. आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. म्हणजे आपलं जे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून दिलं जाणारी जी कर्जाची रक्कम आहे ती साधारणपणे शेतकऱ्याला फार मोठ्या रक्कमेची आवश्यकता नसते. खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ऑन अँड ॲव्हरेज आम्ही जे काढलेलं आहे काही शेतकरी जास्त घेतात, पण 90,000 ते 1 लाखाच्या आत शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतलं. कर्ज जे असतात ही जी आकडेवारी गेल्या 4 ते 5 वर्षांचा जो आम्ही अभ्यास केला त्याच्यावरून तुम्हाला ही आकडेवारी सांगतोय. आणि ह्या वर्षी सुद्धा आतापर्यंत जे खरीप हंगामाचं जे पीक कर्ज वाटप जे झालेलं आहे जे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना जे उद्दिष्ट दिलं होतं आम्ही 19,964 त्यापैकी 17,625 कोटी वाटप झाले. म्हणजे 88% जिल्हा मध्यवर्ती बँकांनी वाटप केलं. वाटप कुठे कमी झालंय? राष्ट्रीयकृत बँका, खाजगी लघुवित्त बँका आणि ग्रामीण बँक यांच्या माध्यमातून वाटप कमी झाल्यामुळे ओव्हरऑल आपलं 56% आलंय. आणि ह्या ज्या ज्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावलं उचललेली आहेत. त्यामुळे आपल्या इन्क्लुडिंग नागपूर बँक, त्याचबरोबर नाशिक, धाराशिव बँक आणि वर्धा या बँकांना आपण कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जाऊन जवळजवळ 850 कोटी रुपये देतो की जेणेकरून या बँकांचं पुनरुज्जीवन होईल. या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला अधिकाधिक कर्ज उपलब्ध देऊ. नाशिक बँक बऱ्याच वर्षांपासून शेतकऱ्यांना अजिबातच कर्ज आपल्या DCC बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होत नव्हतं. त्या बँकेला जवळजवळ 600+ कोटी रुपये आपण देत आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी या DCC बँकेला दिल्यानंतर मला वाटतं की या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज उपलब्ध व्हायला सुरुवात होणार. कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅग कंपल्सरी केलेलं आहे. 56 लाख शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग अजून झाले 90%च्या वर शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग आहे. त्याची काय अडचण नाही. आणि नसेल तर आपण आपले सेवा केंद्र जवळजवळ 32,000 आपले सेवा केंद्र आहेत. तर 32,000 आपले सेवा केंद्र शनिवार रविवार सुद्धा उघडे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलला आपण कमिटी केलेली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात इन्व्हॉल्व करून घेतले. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं त्याच ठिकाणी आपण ॲग्रिस्टॅग लगेच करून घेणार आहोत. ती अडचण येणार नाही. तर 2 प्रश्न आहेत. एक तर जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं झालं की आपण एखादी चांगली योजना घोषित करतो नंतर बजेटच्या प्रॉब्लेममधून दुसरा मुळा करून ते डायव्हर्ट करतात. या कर्जमाफी योजनेमध्ये असा होण्याची शक्यता आहे का? एक दुसरं जे श्रीमंत शेतकरी आहे त्यांची संख्या असेल तर नाही, श्रीमंत शेतकऱ्यांची मी तेच सांगितलं ना आपल्याला आमचा प्रोग्राम रन होता की रन झाल्याबरोबर फायनल आउटपुट आल्याबरोबर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू किती श्रीमंत शेतकरी आणि किती शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार नाही. तेवढंच फक्त आकडा आमच्याकडे बाकी राहिलेला आहे. परंतु आपले जे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे जे होते ते आम्ही काढून टाकले. त्याचा आकडा साधारणपणे 40,000 अशी व्यक्ती होते शेतकरी की जे म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉईज आहेत किंवा पदाधिकारी आहेत. असे 40,000 ऑलरेडी आम्ही माझा दुसरा प्रश्न होता की SC/ST सबप्लॅनमधून आपण माझी लाडकी बहीणसाठी पण पैसे वळवून घेतले होते कारण ते पुरेसे नव्हते. तर तसं काही या ठिकाणी होण्याची शक्यता आहे? नाही, या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाने पुरेशी तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे काही अडचण मला वाटत नाही यामध्ये काही अडचण. तर जर आपल्याला कर्ज आता माफीची रक्कम वितरित करायला वेळ असेल आणि ज्यांची कमा आले तर त्यांना तुम्ही ह्या बेसवरती यादीत नाव आहे तर यांची कर्जमाफी होणारच आहे. तर ज्यांची कर्जमाफी आलेली आहे त्यांना कर्जपुरवठा करणार काही सूचना देणार का बँकांना? कारण जर तसं आम्ही जरा नाबार्डशी चर्चा करून सूचना देतो बँकांना. पण आता जर आम्हाला 1-2 दिवसात यादी मिळाली तर यादी प्रसिद्ध झाल्यावर त्या यादीच्या बेसिसवर जिल्हा बँकांना आम्ही सांगू त्यांना कर्ज वाटप करा. तुम्ही लेखी करू आम्ही जिल्हा बँका सूचना पाळतील पण इतर जे नॅशनल तुम्ही म्हटलं की नॅशनल बँकांनी कर्ज वाटप कमी केलेलं आहे. तर त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? त्यांना तुम्ही काही उत्तर विचारणार की नाही? कारण काय त्याच्या पाठीमागचं उशीर नाही इतकं कमी कर्ज वाटप करणार? प्रत्येक वेळेला त्यांचं जिल्हा अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक बैठक असते, प्रमुख आहेत आणि ते आढावा घेत असतात. असं कुठं झालं तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला
घेतात ते राष्ट्रीयकृत बँकेने त्या जिल्हा अधिकारी महोदय सूचना द्या. हा देऊ आणि मागच्या वर्षी जे शेतकरी हा निकष तुम्ही कसा श्रीमंत शेतकरी इन्कम टॅक्स श्रीमंत शेतकरी म्हणजे जो शेतकरी शेती बाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरतो, म्हणजे शेती सोडून त्याला वेगळे इन्कम आहे आणि त्यातनं तो इन्कम टॅक्स भरतो. सर मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचं कर्ज इन्कम किती घटलंय खरीप हंगामात? मागच्या वर्षीच्या आता साधारण 15 जुलै बेसिक तारीख धरली, ह्या वर्षी किती झालं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत घटली की आता सध्या आमच्याकडे नाही, तुम्हाला देऊ माहिती चालेल करायचं हिंदीमध्ये पाहिजे. हा तुम्ही सांगा ना हा अलीकडे का आपण एक अगोदर माननीय मंत्री महोदयांच्या शुभ असते जी सॅम्पल यादी आपण तयार केलेली आहे 533 अनावरण आपण करू. माननीय मंत्री महोदयांना यादी मध्ये पैसे